ओके, गुड मॉर्निंग. पहा इथे काय आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर अँड सेंटर ई सेंटर असलेलं एक सर्कल ड्रॉ करायचंय आणि कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचंय 3.4 सेंटीमीटर. म्हणजे 3.4 सेंटीमीटर रेडियस असेल त्या सर्कलची. हे समजा 3.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स आहे असं गृहीत धरू आपण. मग मी काय करतो, एक पॉइंट घेतो इथे आणि या पॉइंटच्या भोवती एक सर्कल ड्रॉ करतो. ठीक आहे. तर रेडियस किती आहे, 3.4 सेंटीमीटर. आपण दाखवू शकतो रेडियस सुद्धा. ही रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. सेंटर ऑफ द सर्कल काय आहे, ई घ्यायला सांगितलंय. तर सेंटर ऑफ द सर्कल आहे सपोज ई. त्याचबरोबर पुढे काय सांगितलंय, टेक अ पॉइंट एफ ऑन दिस सर्कल. सर्कलवर कोणता पॉइंट घ्यायचा आपल्याला, एफ हा पॉइंट घ्यायचा. घेतला एफ पॉइंट. एफ पॉइंट सर्कल वरती घेतला. आणि पुढे काय सांगितलंय, टेक अनादर पॉइंट ए सच दॅट ई डॅश एफ डॅश ए. म्हणजे हा ई एफ आणि बाहेर कुठेतरी पॉइंट ए घ्यायचा आहे आणि एफ ए हे डिस्टन्स किती पाहिजे, 4.1 सेंटीमीटर. आता 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स जर एफ पासून घेतलं ए च, तर ते ई पासून किती असेल, 4.1 प्लस 3.4 हे अगोदरच. म्हणजे रेडियस 3.4 आणि एफ पासून ए च डिस्टन्स 4.1 म्हणजेच हे होईल 7.5. कुठून 7.5 होईल डिस्टन्स, ई पासून. जर आपल्याला ई पासून एक रे ड्रॉ करायचा आहे, तो एफ मधून पास होईल आणि बाहेर पर्यंत सोडून द्यायचा असा. ठीक आहे. त्याच्यानंतर ई पासून 7.5 डिस्टन्स घ्या किंवा एफ पासून 4.1 डिस्टन्स घ्या, दोन्हीचाही अर्थ सेमच आहे. तर कंपास मध्ये कोणतं डिस्टन्स घेईल मी आता, ई पासून डिस्टन्स घेतो. ई पासून 7.5 किंवा एफ पासून 4.1 किंवा एफ पासूनच घेतो मी. चला, एफ पासून 4.1 डिस्टन्स, हे 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स समजा. तर एफ वर कंपासचं टोक ठेवणार मी आता आणि या रेला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ करणार. तर हा माझा कोणता पॉइंट असेल, हा पॉइंट एफ असेल, सॉरी ए असेल. दिस वन विल बी पॉइंट ए. आता पहा, एफ ए हे डिस्टन्स किती आहे, 4.1 सेंटीमीटर आणि रेडियस ऑफ द सर्कल किती आहे, 3.4 सेंटीमीटर. ओके. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, ड्रॉ टँजन्स टू द सर्कल फ्रॉम ए. म्हणजे ए मधून ह्या सर्कलला काय करायच्या, टँजंट काढायच्या. तर आपण काय करतो, ए आणि ई यांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेत असतो. ई वरती कंपासचं टोक ठेवतो मी, अंदाजे डिस्टन्स घेतो जे की निम्म्यापेक्षा जास्त पाहिजे ई आणि ए मध्ये. ओके. मग वरच्या बाजूने एक आर्क, तिथेच कंपासचं टोक ठेवून खालच्या बाजूने एक आर्क. आता कंपासचं टोक ठेवतो ए वरती आणि त्या चाफला इंटरसेक्ट करणारे दुसरे चाफ काढायचे. मग यांच्यामधून जाणारी लाईन काढायची, ती लाईन म्हणजेच ई ए चा परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. ही लाईन या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत किंवा या दोन पॉइंटला पास करणारी ही लाईन. तर ही काय झाली, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ई ए. आता कंपास मध्ये डिस्टन्स कुठून कुठपर्यंत घ्यायचंय, ह्या एफ पासून ए पर्यंत किंवा एफ पासून ई पर्यंत. दोन्ही डिस्टन्स सारखेच आहेत कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे समान दोन भाग करतो ह्या ई ए चे. म्हणजे कंपासचं टोक एफ वर ठेवा, ई एवढं डिस्टन्स घ्या किंवा मग ए एवढं डिस्टन्स घ्या आणि या सर्कलला इंटरसेक्ट करेल असा मोठा आर्क काढा. दोन ठिकाणी सर्कलला इंटरसेक्ट करेल
आणि तो आर्क एफ मधून पास होईल. ओके, आता हा पॉइंट ए आणि हे पॉइंट याच्यामधून जाणाऱ्या लाईन्स काढायच्या. त्या लाईन्स म्हणजेच ए मधून, ह्या ए मधून सर्कलला 2 टँजंट असतील. ही पहिली टँजंट तुम्ही रे काढू शकता किंवा मग लाईन सुद्धा काढू शकता. दॅट्स ऑल. हे असं असेल आपलं कन्स्ट्रक्शन. समजलं का सर्वांना? हो सर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या मग याचा. आता आपल्याला काय करायचंय, ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एलबीएन हे सिमिलर ट्रायंगल असले पाहिजेत, असे 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे. आणि ट्रायंगल एबीसी ची माप दिलेली बघा. कोणती कोणती माप दिलेली आहेत? ए बी, अँगल बी आणि साइड बीसी, हे 3 माप दिलेले. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, पाहायचं की याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे. कोणता व्हर्टेक्स कॉमन याच्यामध्ये? बी हा व्हर्टेक्स कॉमन आहे. मग बी ला घेऊन कोणती साइड आहे का? ए बी पण आहे आणि बी सी पण आहे. तर अगोदर मी ए बी ड्रॉ करून घेतो. पुन्हा पाहायचं की कोणती साइड मोठी आहे किंवा कोणता ट्रायंगल मोठा येणार आहे. एबीसी हा मोठा येणार आहे की एलबीएन मोठा येणार आहे. तर इथं रेशो मध्ये पाहिल्याच्या नंतर समजतं की एलबीएन हा ट्रायंगल मोठा येणार आहे. म्हणजेच अगोदर काय करावं लागेल, मला एक रे ड्रॉ करून घ्यावा लागेल, कारण दुसरा ऑटोमॅटिक निघणारा ट्रायंगल हा मोठा असणार आहे. हा अगोदर एक रे काढून घेतला किंवा सेगमेंट काढून घेतला. मग कॉमन व्हर्टेक्स लेफ्ट साइडला घ्यायचा की राईट साइडला घ्यायचं ठरवायचं. कॉमन व्हर्टेक्स मी लेफ्ट साइडला घेतो. मग माझा हा पॉइंट कोणता असेल? हा पॉइंट असेल बी, जो की कॉमन आहे. ओके, हा पॉइंट असेल बी. त्याच्यानंतर ए बी हे डिस्टन्स आहे 5.1 सेंटीमीटर. म्हणजे बी पासून एक पॉइंट ए घ्यायचा या रे वरती किंवा या सेगमेंट वरती, जेणेकरून ए बी डिस्टन्स किती झालं पाहिजे? 5.1 सेंटीमीटर. तर त्यासाठी मला कंपासचा यूज करावा लागेल. कंपासचं टोक मला ठेवावं लागेल 0 वरती आणि कंपास मध्ये डिस्टन्स घ्यावं लागेल 5.1 सेंटीमीटर. हे समजा डिस्टन्स आहे 5.1 सेंटीमीटर. आता कंपासचं टोक बी वरती ठेवावं लागेल, कारण बी हा पॉइंट माझा ऑलरेडी तयार आहे. आणि एक आर्क ड्रॉ करावा लागेल. अशा प्रकारे एक आर्क ड्रॉ केला. हा कोणता पॉइंट असेल? मग हा असेल पॉइंट ए. आणि ए बी ही डिस्टन्स किती आहे? मग ए बी ही डिस्टन्स किती आहे? 5.1 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल एबीसी काढून घेऊयात आपण अगोदर. त्याची एक साइड ए बी आपण काढलेली 5.1 सेंटीमीटर. आता अँगल बी आहे 40 डिग्री. तर त्यासाठी प्रोटेक्टरचा यूज करतो मी. अँगल बी आहे म्हणून बी पॉइंट जवळ प्रोटेक्टरला अलाइन करतो आणि अँगलची मार्किंग करतोय. 40 डिग्री अँगलची मार्किंग. ओके, समजा ही 40 डिग्री अँगलची मार्किंग आहे. मग ती मार्किंग आणि हा पॉइंट बी याच्यामधून जाणार आहे की रे ड्रॉ करतो. हा पॉइंट बी आणि ही मार्किंग याच्यामधून जाणारा एक रे ड्रॉ केला. ओके, तर पॉइंट बी किती झाला? सॉरी, अँगल बी किती झाला? 40 डिग्रीचा. हा झाला 40 डिग्रीचा. त्याच्यानंतर कोणती साइड दिलेली? बीसी ही साइड दिली. बीसी आहे 4.8 सेंटीमीटर. तर कंपास मध्ये मला 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यावं लागेल. हे 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स आहे असं आपण गृहीत धरूया. आता कंपासचं टोक ठेवायचंय बी वरती, कारण साइडचं नाव आहे बीसी. ठीक आहे ना. आणि तो रे जो दिसतोय त्या रे वर एक चाप ओढून घेणार मी. तर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस आर्क अँड रे हा असेल माझा पॉइंट सी. आता काय करा? AC जॉईन करून घ्या. हे AC जॉईन करून घेतो म्हणजे ट्रायंगल ABC तयार होईल.
ओके, हा ट्रायंगल एबीसी तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये AB आहे 5.1 सेंटीमीटर आणि AC आहे BC आहे 4.8 सेंटीमीटर. हा 4.8 सेंटीमीटर. पुन्हा जो कॉमन व्हर्टेक्स आहे त्याच्या खालच्या बाजूने एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे मला. तर मी एक रे ड्रॉ करतो खालच्या बाजूने. या कॉमन रेच्या खालच्या बाजूने एक रे ड्रॉ केला आणि या रेचे किती तुकडे करायचे मला आता. हे बरोबर आलं नाही, एसी बरोबर आलं नाही. हे एसी ला एकदा मी जॉईन करून घेतो, 1 मिनिट. कलर चेंज करून जॉईन करून घेतो त्याला, कारण तिथे अँगल फॉर्म करायचं आपल्याला, बरोबर असलं पाहिजे ते. नाही, परत तसंच व्हायलंय. हा, ही ब्ल्यू लाईन कन्सिडर करा, रेड नाही, ब्ल्यू लाईन कन्सिडर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बी पासून मला किती तुकडे तयार करायचे? 7 पार्ट तयार करायचे ह्या बी पासून निघणाऱ्या रे वरती. तर एक स्पेसिफिक डिस्टन्स घ्या कंपास मध्ये, जेणेकरून 7 तुकडे आपल्याला करता येतील असे, आणि चाप ओढत चला. हा 1 2 3 4 5 6 and 7. थोडी कमी जास्त झाले असतील. तर यांना नाव देऊन टाका आता. हा B1 B2 B3 B4 B5 B6 आणि B7. तर मला दोनच पाहिजे, B7 आणि B4. ओके, हा B1 B2 B3 हा असेल B4 आणि शेवटचा असेल B7. आता जो ट्रायंगल आपण तयार केलेला आहे त्याच्या संबंधी रेशो मध्ये साइड आहे AC आणि AC संबंधी रेशो मध्ये नंबर आहे 4. म्हणजे चौथा तुकडा ह्या A ला जॉईन करून घ्यायचा मला. चौथा तुकडा काय करायचा आहे? A शी जॉईन करून घ्यायचा आहे. हा चौथा तुकडा जॉईन करायचा आहे A सोबत. ओके, अशा प्रकारे A सोबत मी चौथा तुकडा जॉईन करून घेतलेला आहे. तर मला इथे एक अँगल भेटला, कोणता? B4A. तेवढाच अँगल मला B7 जवळ तयार करायचा. तर काय करणार मी? कंपास टोक B4 वर ठेवणार, B4 च्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ करणार. कलर चेंज करतो मी आता. ओके, ह्या B4 अँगलच्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करेल असा रेड आर्क काढलेला. नंतर काय करणार? सेम डिस्टन्स कंपास मध्ये घेणार, कंपास टू B7 वर ठेवणार आणि वरच्या प्रमाणेच इथे एक आर्क काढून घेणार, जो आर्क या रेला कुठेतरी इंटरसेक्ट करेल या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूने थोडासा शिल्लक राहील. आता या दोन इंटरसेक्शन ऑफ आर्क मध्ये, म्हणजे B4 या अँगलच्या दोन साइडला या आर्कने जिथे इंटरसेक्ट केलंय तेवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेईल. हे समजा एवढं डिस्टन्स आहे ते. आता कंपास टोक या ठिकाणी ठेवणार, या आर्कने जिथे इंटरसेक्ट केलं ना तिथे, आणि परत खालच्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा आर्क काढणार. आता हा B7 आणि या आर्कचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन याच्यामधून जाणारा एक सेगमेंट ड्रॉ करेल. तो सेगमेंट या वरच्या रेला कुठेतरी इंटरसेक्ट करेल. हे अशा प्रकारे. ओके, तर माझा हा पॉइंट कोणता असेल मग? हे पहा, ABC. मग हा पॉइंट कोणता असेल? LBN, म्हणजे हा पॉइंट L असेल, कारण AC करस्पॉन्डिंग
वर्टेक्स कोणता आहे यल, म्हणजे हा माझा पॉइंट यल असेल. दिस वन विल बी पॉइंट यल. आता अँगल ए जेवढा आहे तेवढाच अँगल यल जवळ तयार करायचा आपल्याला. परत मी काय करेल आता, कंपासचं टोक ए वरती ठेवेल. वरचा जो अँगल ए आहे एबीसी चा, त्याच्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ करेल. आता मी ब्लॅक कलर घेतोय, समजून जाईल मला. हा ब्लॅक कलर दोन्ही साइडला इंटरसेक्ट केलाय. डिस्टन्स तेवढं ठेवणार. कंपास टोक आता यल वरती ठेवणार आणि हा अँगल यल वरच्या बाजूने जो तयार होणार आहे त्याची एक साइड म्हणजे आपला एकदम पहिल्यांदा काढलेला रे आहे त्याला इंटरसेक्ट करून थोडीशी जागा शिल्लक राहील, अशा प्रकारे आर्क ओढला. परत ए कडे आलो. या दोन्ही मध्ये डिस्टन्स पाहिलं किती आहे, तर या ब्लॅक आर्कने ए च्या वरच्या साइडला म्हणजेच अँगल ए च्या वरच्या साइडला जिथे इंटरसेक्ट केला आहे तेवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं. पुन्हा कंपास टोक या ठिकाणी ठेवलं, सेकंड टाइम जो आपण रे काढले आर्क काढलेला त्या ठिकाणी, आणि या ओरिजिनल आर्कला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ केला. आता हा यल आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस आर्क याच्यामधून जाणारा एक सेगमेंट काढेल. तो सेगमेंट BC या रेला कुठेतरी इंटरसेक्ट करेल. आणि हा माझा कोणता पॉइंट असेल, LB ABC आणि LBN. हा LBN. मग तुम्ही हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे असं दाखवू शकता. हे ऑप्शनल आहे, हा अँगल याच्याशी कॉन्ग्रंट आहे असं दाखवू शकता. दॅट्स ऑल, एवढंच आहे. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. ओके गुड. स्क्रीनशॉट घ्या मग. ठीक आहे, पहा इथे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PYQ ची माप दिलेली आहेत. तो ट्रायंगल अगोदर कन्स्ट्रक्ट करू आणि दुसरा ट्रायंगल हा मोठा असणार आहे, कारण XYZ ट्रायंगल सिमिलर कन्स्ट्रक्ट करायचा आहे ट्रायंगल PYQ ला. रेशो मध्ये त्याचा नंबर मोठा आहे, म्हणजे सुरुवातीला अगोदर काय करणार मी सगळ्यात अगोदर एक रे कन्स्ट्रक्ट करणार. सॉरी, हा समजा रे कन्स्ट्रक्ट केला. त्याच्यानंतर या रेच्या एका साइडला कॉमन व्हर्टेक्स देणार. कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे, Y आहे. तर एका साइडला नाव देईल मी Y. आता PY ही साइड 6.3 आहे आणि YQ किती आहे 7.2. तर कंपास मध्ये 7.2 एवढं डिस्टन्स घेईल मी. कंपास मध्ये डिस्टन्स घेईल 7.2 सेंटीमीटर. हे समजा 7.2 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. कंपासचं टोक Y वरती ठेवील आणि अगोदर काढलेला मोठा सेगमेंट किंवा रे त्याला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क ड्रॉ करेल. तर हा माझा पॉइंट कोणता असेल, डिस्टन्स घेतलं मी 7.2, त्यापैकी एक व्हर्टेक्स Y तयार आहे, म्हणजे हा असणार आहे Q. कोणता असेल हा Q. जर डिस्टन्स तुम्ही 6.3 घेतलं असतं तर हा पॉइंट असता P. समजून घ्या, हा पॉइंट P केव्हा असता, ज्यावेळेस आपण डिस्टन्स कंपास मध्ये 6.3 घेतलं असतं, पण मी 7.2 घेतलंय, म्हणजेच Y च्या नंतर दुसरा पॉइंट कोणता असेल Q. तर इथे Q नाव देऊन टाकलं. त्याच्यानंतर राहिलेल्या साइड कन्स्ट्रक्ट करून टाका. PY आहे 6.3 सेंटीमीटर. मग कंपास मध्ये 6.3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या. हे समजा 6.3 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. साइडचं नाव आहे PY. आता P वरच्या बाजूने येईल, म्हणजेच कंपासचं टोक Y वरती ठेवावं लागेल, कारण साइड आहे PY. आणि वरच्या बाजूने मला एक आर्क ड्रॉ करावं लागेल. हे अशा प्रकारचा आर्क ड्रॉ केला. नंतर तिसरी साइड आहे PQ, ती आहे 5.8 सेंटीमीटर. तर कंपासचं टोक मी कुठे ठेवेल, आता या 0 वरती ठेवेल.
कंपस मध्ये डिस्टन्स घेईल 5.8 सेंटीमीटर. हे डिस्टन्स झालं सपोज 5.8 सेंटीमीटर. ओके, आता कंपस टोक मी P वरती ठेवेल आणि त्या वरच्या आर्कला इंटरसेक्ट करेल असा आर्क ड्रॉ करेल. तर हा पॉइंट कोणता असेल मग? P असेल. पॉइंट P असेल पॉइंट P, राईट. हा पॉइंट P किंवा या बाजूने काढतो. हा झाला पॉइंट P. आता YP हा रे काढेल मी, सेगमेंट काढणार नाही, कारण दुसरा ट्रायंगल मोठा असणार आहे, त्याच्यासाठी जागा पुढे पाहिजे थोडी मला. म्हणजेच PY मधून जाणारा एक रे कन्स्ट्रक्ट करेल अगोदर. Y आणि या P मधून जाणारा एक रे कन्स्ट्रक्ट केला. त्याच्यानंतर Q आणि P यांना जोडणारा एक सेगमेंट ड्रॉ करेल. ओके, तर हा ट्रायंगल PQR तयार झालेला आहे. त्याची माप लिहून टाकतो मी आता. YQ होता 7.2 सेंटीमीटर, हा 7.2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर PY किंवा YP किती होता? 6.3 सेंटीमीटर, हा 6.3 सेंटीमीटर. आणि तिसरी लाईन PQ किती होते? 5.8 सेंटीमीटर, हे 5.8 सेंटीमीटर. ठीक आहे, हा ट्रायंगल तयार झालेला आहे. आता कॉमन व्हर्टेक्स जो आहे Y, त्याच्या खालच्या बाजूने काय करेल मी? एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करेल. कॉमन व्हर्टेक्स आहे Y, तर Y च्या बाजूने एक ॲक्यूट अँगल कन्स्ट्रक्ट होईल असा एक रे ड्रॉ करेल. हा झाला रे ड्रॉ. त्याच्यानंतर रेशो मध्ये परत जाईल. सगळ्यात मोठा नंबर 6 आहे, तर याचे 6 इक्वल पार्ट तयार करले. इथे मी कंपस मध्ये एक स्पेसिफिक डिस्टन्स घेऊन समजा एवढं डिस्टन्स घेतो मी. हा पार्ट फर्स्ट, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ and lastly sixth. ओके, त्याच्यानंतर काय करायचं? याला नावं द्यायची. 6 आणि 7 हे दोन जरी नावं दिले तरी काय हरकत नाही. हा Y1, Y2, Y3, Y4, Y5 and Y6. हा Y5 आणि हा Y6. जो ट्रायंगल तयार आहे त्याची साइड रेशो मध्ये आहे YQ आणि त्याच्या संबंधी नंबर आहे 5. म्हणजेच पाचवा तुकडा मला जॉईन करून घ्यावा लागेल Q ला. Q आणि पाचवा तुकडा मला जॉईन करून घ्यावा लागेल. आता पाचवा तुकडा आणि Q जॉईन करून घेतले. तर Y5 जवळ जेवढा अँगल तयार झालेला आहे तेवढाच अँगल मला Y6 जवळ तयार करायचा. त्यासाठी कंपास टोक मी Y5 वर ठेवील. त्याच्यानंतर Y5 अँगलच्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करेल असा आर्क ओढेल. तेवढंच डिस्टन्स घेईल. Y6 वर कंपास टोक ठेवील आणि त्याच्या सारखाच एक असा आर्क ड्रॉ करेल जो की खालच्या रेला इंटरसेक्ट करेल. ओके, नंतर ह्या दोघांमध्ये डिस्टन्स पाहिल किती आहे? तर हे एवढं डिस्टन्स आहे. आता कंपास टोक मी या ठिकाणी ठेवेल.
आणि या आर्कला इंटरसेक्ट करेल असा आर्क ड्रॉ करेल. थोडस खाली आलं ते. त्याच्यानंतर हा y6 आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ आर्क याच्यामधून जाणारा एक सेगमेंट कन्स्ट्रक्ट करेल किंवा ड्रॉ करेल. तो बरोबर वरच्या या YQ रेला इंटरसेक्ट करेल कुठेतरी, आणि तो माझा कोणता पॉइंट असेल, हा कोणता पॉइंट असेल पहा, PYQ आणि दुसरा XYZ हा असेल पॉइंट Z. आता क्यू जवळ जेवढा अँगल तयार झालेला आहे तेवढाच अँगल मला झेड जवळ तयार करायचा आहे, खालच्याच प्रकारे, म्हणजे याप्रमाणेच की क्यू वरती कंपासचं टोक अँगल क्यू च्या दोन्ही साईडला इंटरसेक्ट करेल असा एक आर्क, सेम डिस्टन्स झेड वरती कंपासचं टोक, सेम आर्क तसाच, नंतर याच्यामध्ये डिस्टन्स हे कंप्लीट एवढं आहे, कंपासचं टोक परत या ठिकाणी आणि या आर्कला इंटरसेक्ट करेल असा आर्क. आता या आर्कचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि झेड याच्यामधून जाणारा एक रे काढेल. तो रे माझ्या YP या रेला कुठेतरी इंटरसेक्ट करेल. रे काढा किंवा सेगमेंट काढा, दोन्हीही चालेल. हा अशा प्रकारे हा कोणता पॉइंट असेल माझा, पॉइंट X असेल. दिस वन विल बी पॉइंट X. तर आपण XYZ हा ट्रायंगल सिमिलर आहे PYQ शी, अशा प्रकारे दोन ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ठीक आहे, समजलं का सर्वांना? हो सर. ठीक आहे, मग आता स्क्रीनशॉट घ्या. हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहे असं आपण दाखवू. ओके, स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. ठीक आहे, आता MCQज राहिले पहा. MCQज इथल्या इथं सॉल्व्ह करून टाकूया आपण. वेळ किती राहिलेला आहे, 6 मिनिट होऊन जातो आरामात. ओके, समजून घ्या. आता पहिला क्वेश्चन काय आहे MCQ मध्ये, the number of tangents that can be drawn to a circle at a point on the circle. सर्कल वरचा जो पॉइंट आहे त्या पॉइंट वरून सर्कलला किंवा त्या पॉइंट मधून सर्कलला किती टँजंट काढता येतात, 1 and only 1. सर्कल वरती जर एखादा पॉइंट असेल तर त्या पॉइंट मधून सर्कलला 1 and only 1 टँजंट ड्रॉ करता येते, नेहमी लक्षात ठेवायचा. तर हे ऑप्शन सी बरोबर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, the maximum number of tangents that can be drawn to a circle from a point outside it is, म्हणजे सर्कलच्या बाहेरच्या पॉइंट मधून सर्कलला मॅक्झिमम किती टँजंट ड्रॉ करता येतील, मॅक्झिमम 2. किती मॅक्झिमम किती करता येतील, 2. कमीत कमी 0 पण असू शकतो, पण मॅक्झिमम विचारले नाही ते. तर मॅक्झिममचा अर्थ काय आहे, इथे जास्तीत जास्त आपण सर्कलच्या बाहेरच्या पॉइंट मधून त्याच सर्कलला जास्तीत जास्त 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. तर याचा ऑप्शन ए बरोबर आहे. ओके, तर ऑप्शन ए दॅट इज 2 इज करेक्ट. तुम्ही पेपर मध्ये फक्त ऑप्शन लिहिणारा, क्वेश्चन नंबर सपोज तुम्ही पूर्ण क्वेश्चन लिहिताय, नंतर ऑप्शन पण लिहिताय आणि पुढचं उत्तर पण लिहिताय, उत्तर लिहिण्याची काही गरज नाही. तुम्ही याचा आन्सर कसं लिहिणार पेपर मध्ये, क्वेश्चन नंबर सपोज 1 त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आणि ऑप्शन सी बरोबर आहे, दॅट्स ऑल. एवढंच लिहायचं. 2चं कोणतं ऑप्शन बरोबर आहे, 2चं ऑप्शन ए बरोबर आहे, एवढंच लिहायचं. फक्त ऑप्शन कोड लिहायचा आहे, तुम्हाला त्याचा आन्सर लिहिण्याची काही गरज नाही. ठीक आहे, नवीन कृती पत्रिकेनुसार अशा प्रकारे आन्सर लिहायचे तुम्हाला MCQ चे. नाउ क्वेश्चन नंबर 3, if triangle ABC is similar to triangle PQR and AB is to PQ is equal to 7:5,
असं जर असेल एबीसी हा PQRC सिमिलर असेल आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो म्हणजे AB अपॉन PQ पहिल्या ट्रायंगलची साईड अपॉन पहिल्या ट्रायंगलची साईड अपॉन दुसऱ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड यांचा रेशो जर 7:5 असेल तर याचा अर्थ काय असेल ट्रायंगल ABC इज बिगर म्हणजे ABCD BC ची एक ABC बाजू is AB bigger. हा ती मोठी दिलेली आहे म्हणून पहिलंच ऑप्शन बरोबर असेल तरी पण आपण काय करूया दुसरे ऑप्शन चेक करून पाहूया ट्रायंगल PQR इज बिगर हे फाल्स ठरेल कारण ट्रायंगल PQR ची साईड PQ ही त्याचा नंबर किती आहे 5 आहे म्हणजे छोटा असणार आहे हे काही सांगता येत नाही कांट बी डिसाइडेड हे पण चुकीचं आहे आपण डिसाइड करू शकतो इव्हन त्याच्यावरूनच आपण कन्स्ट्रक्शन करत असतो एक्स्ट्रा लेंथ सोडत असतो हे का नाही दुसरा ट्रायंगल जर मोठा असेल तर बोथ ट्रायंगल्स विल बी इक्वल हे काही शक्यच नाही बोथ ट्रायंगल इक्वल असतील तर हा रेशो काय असेल 1:1 असेल जर इक्वल असेल तर म्हणजे हे तिन्ही चुकीचे आहेत ऑप्शन ए बरोबर आहे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन मग तुम्ही याचा आन्सर कसं लिहिणार क्वेश्चन नंबर 3 ऑप्शन ए इज करेक्ट दॅट्स ऑल पुढे काहीच लिहायचं नाही सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या पुन्हा विचारायचं नाही पेपर मध्ये चूक करायची नाही प्रश्न तर लिहायचाच नाही आन्सर मध्ये गिवन लिहू शकता तुम्ही जर तो सॉल्व्ह करायचा असेल प्रूव्ह करायचा असेल तर पण स्पेसिफिकली मी MCQ क्वेश्चन्स बद्दल बोलतोय त्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन नंबर टाकायचा आहे क्वेश्चन लिहायचा नाही त्याच्यानंतर सब क्वेश्चन नंबर लिहायचा आहे आणि जे ऑप्शन बरोबर आहे ते ऑप्शन तेवढंच लिहायचे पुढे नंबर सुद्धा लिहायचा नाही जसं की सीचं आन्सर 1 होतं हे 1 सुद्धा लिहायचं नाही फक्त ऑप्शन कोड लिहायचा दॅट्स ऑल समजलं सर्वांना हो सर ठीक आहे स्क्रीनशॉट घ्या मग हो